प्रेज लॉर्ड सर्वांना सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आज पुन्हा एक तुमच्या समोर एक छोटीशी स्टोरी घेऊन आलेली आहे। या स्टोरीमध्ये एक मुलगा असतो रोहन नावाचा। तो मोठा झालेला असतो, तरुण असतो तो, आणि कामाच्या गोष्टींमुळे, कौटुंबिक गोष्टींमुळे आणि इतर सगळ्या गोष्टींमुळे तो नेहमी एकटेपणा जाणवत त्याला असायचा। आणि अशा गोष्टींमध्ये तो नेहमी त्याला त्याच्या अंतःकरणामध्ये रिकामा पण वाटायचं। तो जरी प्रार्थना करीत होता पण अंतःकरणामध्ये त्याला नेहमी एक रिकामा पण जाणवत होतं। आणि एक दिवस कामावरून घरी जात असताना एक दिवस त्याची बाईक बंद पडते आणि तो पावसामध्ये त्या ठिकाणी त्या झाडाखाली बसलेला असतो। आणि त्याच वेळेस रस्त्यावरून एक आजोबा जातात आणि त्या आजोबा ते त्याला विचारतात की बेटा काय झालं, तू खूप चिंतेमध्ये दिसतो आहे। आणि रोहनने सगळी हकीकत आजोबांना सांगितली। आजोबांनी लगेचच गाडीची एक वायर सैल सोडली आणि ते इंजिन चालू झालं। आणि त्याच वेळेस त्याला खूप आनंद झाला। रोहनने आजोबांना धन्यवाद दिला आणि तो त्यांना खूप आनंदी झाल्यामुळे तो म्हणू लागला की बाबा धन्यवाद, तुम्हाला मदत केली। पण आजोबांनी एकच केलं, ते शांतपणे हसले आणि एक छोटंसं तोंडावर स्माईल आणून ते म्हटले, बेटा देव तुला नेहमी बघत असतो। आणि अगदी त्याच वेळेस रोहनला आठवलं की ज्या वेळेस मी एकटा असायचो त्या वेळेस देव माझी मदत करायचा, व्यक्तींच्या द्वारे तो मला मदत करायचा। ज्या वेळेस मी गोंधळात असायचो देवाचं योग्य वचनाद्वारे देव मला एनकरेज करायचा। ज्या वेळेस मी एकटेपणामधून जात होतो त्या वेळेस एक मित्र मला फोन करत असे आणि मला सांत्वन देत असे। ज्या वेळेस मला पैशांची चिंता असायची अगदी त्याच वेळेस माझा काम मला अतिरिक्त येऊन मिळत होतं आणि ते सगळं देव करत होता। अनुवाद 31:6 त्याला आठवलं आणि ते वचन असं सांगतं, मी तुझ्या बरोबर आहे, मी तुला सोडणार नाही। हालेलुया। त्याचप्रमाणे रोहन त्या गोष्टींना घेऊन देवाला धन्यवाद करू लागला की देव माझ्या बरोबर आहे। जसा नाताळाचा संदेश हाच आहे, इमॅन्युअल म्हणजे देव आम्हांबरोबर आहे। 2026 मध्ये पण देव तुम्हा प्रत्येकाबरोबर आहे। जरी त्याचं काम हे आपल्या प्रभावाने दिसत नसलं पण तो शांतपणे काम करत आहे। तो माणसांच्या माध्यमातून, गोष्टींच्या माध्यमातून तो आपल्यासाठी कार्य करत आहे। देवाचा हात, देवाचं वरदहस्त आपल्यासाठी कायमस्वरूपी आहे। म्हणून निराश होऊ नका, म्हणून हताश होऊ नका, देव तुमच्यासाठी अद्भुत गोष्टी करत आहे। प्रेज द लॉर्ड, मे गॉड ब्लेस यू ऑल। थँक यू।